आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी कासलेची आणखी चौकशी करायची असल्याची माहिती पोलिसांनी कोर्टात दिली। कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक ओमप्रकाश यांची हत्या, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळलाय। पती पत्नीत झालेल्या भांडणानंतर डोळ्यामध्ये मिरचीची पावडर टाकून काचेची बाटली आणि चाकूने वार करून हत्या केल्याची सूत्रांची माहिती। बुलढाण्याच्या शेगावमधील नख गळतीची केंद्र सरकारकडून दखल घेण्यात आली आहे। तपासणीसाठी आरोग्य विभागाचं पथक गोंडगावमध्ये दाखल झालंय। बाधित रुग्णांची विचारपूस करण्यात आली। शेगावमध्ये नखगळतीची आतापर्यंत 56 प्रकरणं समोर आलेली आहेत। मध्य रेल्वेवरील दिवा मुंब्रा स्थानकादरम्यान उद्या रात्रीकालीन ब्लॉक, पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी विशेष ब्लॉक, रात्री 1 ते पहाटे 5 वाजेपर्यंत विशेष ब्लॉक। चिपी विमानतळाच्या विकासासंदर्भात नितेश राणेंची अधिकाऱ्यांसोबत बैठक, पुढील 4 महिन्यांमध्ये नाईट लँडिंगची परवानगी मिळणार आहे। 30 एप्रिलपर्यंत चाकरमान्यांचे हाल, कोकणातून मुंबईकडे येणारी रेल्वे गाडी सीएसएमटी ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार। सीएसएमटी फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय। कांद्यावरील निर्यात बंदी हटवली, मात्र बाजारभाव जैसे थे। कांद्याचा 10 ते 13 रुपये किलो दर आहे, तरी शेतकऱ्यांना उत्पादनामध्ये खर्च देखील निघत नाहीये। कांदा उत्पादक त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले। वक्फ कायद्याबाबत भाजपची उद्या कार्यशाळा, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्या उपस्थितीमध्ये उद्या दुपारी 3 वाजता गरवारे क्लबमध्ये कार्यशाळा। भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। महाराष्ट्रावर पाणी टंचाईचं महासंकट, विहिरींनी तळ गाठल्यानं पाण्यासाठी अनेक कोस पायपीट करण्याची वेळ आली आहे। 16 जिल्ह्यांमधील अनेक गावात 478 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा। मराठवाड्यामधील परिस्थिती गंभीर आहे।